भारताचा अर्थसंकल्प जेव्हा या संसदेमध्ये सादर होतो तेव्हा सगळ्यांचं लक्ष हे ज्या विभागाकडे लागलेलं असतं ते म्हणजे कृषी। भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून कृषी विभागाला शासनाने किती निधीची तरतूद केली आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। मी विशेष करून भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांनी या वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला भरीव अशी तरतूद केलेली आहे। देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट 5 वर्षात करण्यासाठी अनेक धोरणं ही आखली जात आहे आणि मी देखील यामध्ये सरकारला काही सूचना करू इच्छिते। पीक पेरणी जी दरवर्षी केली जाते त्या पेरणीचा अहवाल हा जिल्हा स्तरावरून राज्याला आणि राज्याकडून केंद्राला कळवला जातो आणि म्हणून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे। म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा वापर GPS सॅटेलाइट याचा जर वापर झाला तर योग्य असे आकडे आपल्याला उपलब्ध होतील आणि याच्यावरून आपल्याला पिकाचं उत्पन्न हे वाढणार आहे की कमी होणार आहे हे आपल्याला पहिलेच लक्षात येईल। जर पिकाची वाढीची शक्यता असल्यास MSP ला खरेदी करण्याबाबत पूर्व नियोजन करता येईल म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल। जर उत्पन्न कमी होणार आहे हे जर आपल्याला पहिलेच लक्षात आलं तर आयात करण्याचे धोरण आपण आखू शकतो आणि मार्केटमध्ये म्हणजेच बाजारामध्ये अन्नधान्याची किंमत ही स्थिर राहू शकते। त्याचबरोबर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन, प्रायव्हेट वेअरहाऊस या सगळ्यांना जर इंटरनेटच्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्मवर आणलं आणि याचं आवक जावक याची माहिती जर उपलब्ध झाली तर त्यावरून आयात आणि निर्यात करण्याची धोरणं, किंमत ठरवण्याची धोरणं ही वेळेवर लवकरात लवकर करणे शक्य होऊ शकतं। मागच्या वर्षी शासनाने एक अत्यंत चांगला निर्णय घेतला ते म्हणजे ई-नॅमचा। मी या ठिकाणी ई-नॅमच्याच धर्तीवर जर युनिफाईड ॲग्रिकल्चर मार्केटिंग सिस्टीम आपल्या देशात आणली तर देशभरातले APMC मार्केट हे एका कायद्यानं एकरूपता त्याला येईल आणि शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल। आपल्या देशामध्ये शेतकरी हा शेतमाल पिकवतो पण त्याची विक्री करण्याची संपूर्ण व्यवस्था ही व्यापाऱ्यांच्या हातात असते आणि म्हणून शेतकऱ्यांची भरपूर पिळवणूक होते। आज आपल्या देशामध्ये शेतकऱ्याच्या मालाच्या मूल्यवर्धनासाठी, प्रक्रिया उद्योगासाठी छोट्या शेतकरी उत्पादक कंपन्या या ग्रामीण भागात स्थापित होत आहेत। या ठिकाणी त्यांना चालना मिळावी आणि मुबलक भांडवलासाठी अल्प दरात कर्ज सुविधा व अनुदान जर उपलब्ध शासनाने करून दिलं तर या कंपन्यांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल। ROCचे जे रूल्स आहे आणि दंड आहे यामध्ये देखील शेतकरी उत्पादक कंपनींना जर शिथिलता दिली तर निश्चितपणे ग्रामीण भागातले शेतकरी आहे यांची पिळवणूक होणार नाही। आज माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये 9 अशा कंपन्या स्थापन झाल्या आहे आणि या आदिवासी बहुल परिसरामध्ये या कंपनींचा निश्चितपणे फायदा होत आहे। जे खते, बियाणे, कीटकनाशक हे मल्टीनॅशनल कंपनीज तयार करतात ते इंटरनॅशनलच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून भरपूर पैसे घेत असतात। त्याच्या क्वालिटीचं देखील क्वालिटी कंट्रोल हे इफेक्टिव्हली व्हायला हवं आणि ही जी किंमत आहे ही एक संस्थात्मक यंत्रणेने फिक्स केली पाहिजे की एवढीच किंमत ही शेतकऱ्यांना द्यावी लागेल जेणेकरून शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारे पिळवणूक ही होणार नाही। शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होण्यासाठी सेंद्रिय शेतीचं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यासाठी देखील आता सुरुवात झालेली आहे पण यामध्ये कुशल बाबींचा 60% जो वाटा असतो हा मिळण्यासाठी 3 ते 4 महिने लागून जातात आणि म्हणून जे आदिवासी भागातले शेतकरी आहेत ते एवढा पैसा पहिले भरण्यासाठी तयार होत नाही। तर माझी शासनाला अशी विनंती आहे की आपण हा जो निधी आहे हा वेळेवर जर उपलब्ध करून दिला तर निश्चितपणे सेंद्रिय शेतीला देखील प्रोत्साहन मिळेल। आज कृषी विभागाच्या ICARच्या माध्यमातून सीड हब्स तयार केले गेलेत। मला या ठिकाणी विशेष नमूद करावं असं वाटतं की माझ्या मतदारसंघामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नवापूर तालुक्यामध्ये असे सीड हब्स तयार झाले आहे आणि याच्या माध्यमातून जे बियाणे आहेत ते शेतकऱ्यांना दिले जात आहे आणि त्याच्याने त्यांचं जे उत्पन्न आहे ते जवळपास दुप्पटीने वाढत आहे। माझी शासनाला अशी विनंती आहे की असे हे ICAR जे आज चांगलं काम करत आहे याचे जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीड हब्स तयार केले तर या देशामधले जे शेतकरी आहे याचं उत्पन्न हे दुप्पट होण्यासाठी आपल्याला 5 वर्ष वाट पाहण्याची गरज नाही। आपण 2 ते 3 वर्षामध्ये हे दुप्पट
शेतकऱ्यांचं उत्पन्न हे होऊ शकतं। आपण आज बघितलं जे प्रगत राष्ट्र आहे त्याच्यामधले जे शेतकरी आहे हे 90% उपयोग हे मेकॅनायझेशननी करतात, म्हणजे मशीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करतात। आज आपल्या भारतामध्ये 50% पेक्षा कमी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होतोय। आपल्या देशामध्ये पीक काढणीच्या वेळेसच आपण हे तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो। याचं एक कारण हे सुद्धा आहे की आपल्याकडे जे लहान शेतकरी आहे, जे अल्पभूधारक शेतकरी आहे, त्यांना हे यंत्र घेणं परवडणारं नाहीये। म्हणून माझी शासनाला अशी विनंती आहे की प्रत्येक भागामध्ये, परिसरामध्ये जे शेतकरी गट आहे यांना आपण हे मशीन, अवजारं घेण्यासाठी जर अल्प दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे त्या भागातले जे अल्पभूधारक शेतकरी आहे, जे लहान शेतकरी आहे, ते देखील या मशीनचा आणि अवजारांचा वापर करू शकतात आणि त्यांची शेती ही चांगली होऊ शकते। आजचं हे बदलतं हवामान पाहता पूर्णपणे आपण शेतीवर अवलंबून राहू शकत नाही। शेतीसोबत आपल्याला जोड व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन असेल, मेंढी शेळी पालन असेल, हे सुद्धा जर आपण शेतकऱ्यांना जर सबसिडी उपलब्ध करून दिली किंवा एखादी योजना त्यांना उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे मला असं वाटतं की शेतकऱ्यांना याची खूप मोठी मदत होईल। आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये नाबार्डला 3 वर्षांसाठी या डेअरी व्यवसायासाठी एक भरीव अशी तरतूद शासनाने केली आहे, म्हणून मी शासनाचे आभार व्यक्त करते। त्याचबरोबर या वर्षाच्या अर्थसंकल्पात शासनाने हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी रुपये 16,000 कोटीवरून रुपये 22,000 कोटी इतकी तरतूद केलेली आहे। त्याबद्दल शासनाचे मी आभार व्यक्त करते आणि शेवटी मी सरकारच्या या अर्थसंकल्पाचं समर्थन करते। धन्यवाद।